नमस्कार, कुलकर्णी गट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मोनॅको चाट। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। मोनॅको बिस्किट घेतले आहेत मी, टोमॅटो केचप, चीज स्लाइस ते मी थोडे कट करून घेतलेले आहेत, चाट मसाला, कांदा चिरून घेतला आहे मी, बारीक शेव घेतलेली आहे, टोमॅटो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे, कॉर्न मी उकडून घेतलेले आहेत आणि पेरी पेरी मसाला। चला तर मग आता आपण पाहूयात कृती। त्यासाठी मी आधी मोनॅको बिस्किट्स अरेंज करून घेतलेले आहेत। त्यावर आपण जे छोटे छोटे पीसेस मध्ये कट केलेले आहेत ते चीज स्लाइस ठेवून घेणार आहोत। चीज स्लाइस आपले ठेवून झाल्यानंतर आपण त्यावर टोमॅटो केचप घालतोय। लहान मुलांसाठी आपण ही डिश बनवतोय त्यामुळे मी केचप यूज करते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस पण यूज करू शकता। टोमॅटो केचप झाल्यानंतर त्यावर आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदा घालून झाल्यानंतर टोमॅटो घालणार आहोत आपण। टोमॅटो ऐच्छिक आहे, ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही घातला तरी चालेल। आपण टोमॅटो केचप घातलेलंच आहे आणि ही रेसिपी आपण गॅसवर न वापरता करत असल्यामुळे लहान मुलांना सुद्धा करण्यासाठी अगदी सोपी आहे। आता आपण कॉर्न पेरून घेणार आहोत। दोन तीन दाणे प्रत्येक बिस्किटवर ठेवणार आहोत। कॉर्न आपले झालेले आहेत अरेंज करून। आता आपण यावर चाट मसाला घालणार आहोत। थोड़ा थोड़ा आपण चाट मसाला घालतोय आपण आणि एक वेगळा फ्लेवर यावा, एक वेगळी टेस्ट यावी म्हणून आपण थोड़ा थोड़ा पेरी पेरी मसाला पण घालतोय। पेरी पेरी मसाल्याने एक वेगळी छान चव येते। यानंतर आता आपण गार्निशिंग साठी शेव घालून घेणार आहोत। शेव झाल्यानंतर आपला हा पदार्थ तयार होतोय। आपली डिश तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी सोपी आणि छान रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओजसाठी, नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुमची कमेंट कळवा। थँक यू।